Good afternoon, everybody. What was our last problem? Anyone? Last problem कुठला होता आपला? Two coils connected Two in coils series. connected in series. Tell your friends to join fast. I have given the message on Telegram. Telegram वरती मेसेज दिलेला आहे, तुम्ही तुमचे फ्रेंड्सना सांगा लवकर फास्ट लेक्चरला जॉईन व्हा. चॅट बॉक्स मध्ये पण मी सांगितलेलं आहे. Still students are absent. Okay, so we'll start. Write down the question. Find out the total current in the following circuit. Find out the total current. Find out the total current I. Total current I for the following circuit. For the following circuit. So you can draw the circuit diagram. This is R1 10 ohm, R2 20 and R3 30. Here voltage is 2 volt and they have told you to find out the total current I in the circuit. Now you know the total voltage. You are going to find out the total current I. For this, you are going to find out the total resistance. For this, you are going to find out the total resistance. So which are parallel and which are series circuit? कुठले series मध्ये आणि कुठले parallel मध्ये आहेत? R1, R2 are in parallel series. R1, R2 हा parallel आहेत series मध्ये. series मध्ये आणि R3 is parallel. R3 is parallel. Okay. Anyone? अजून कोण सांगू शकेल का? R1 and R2 are in a series आणि त्याच दोन रेजिस्टन्स ला R3 पॅरलल आहे. येस. अजून कुणाचं वेगळं मत आहे का? R2 and R3 are in series and R2 is
R2 and R3 are in series and त्याला R1 parallel आहे. All three are in series. All three are in series. Okay. अजून कुणाचं वेगळं काय आहे का मत? The coin of R1 and R2 is parallel. R1 and R2 is parallel to R3. Okay. See now, what is the case? कुठले पॅरलल आहेत कुठले सिरीज मध्ये आहे ते ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचंय ते लक्षात घ्या. ओके, हा टोटल करंट I आहे. ओके, द टोटल करंट I here at this point it is divided. Okay, so this is the I1 current और R3 आहे, त्यामुळे इथे करंट कुठला असणार आहे तुमचा. आता मी इथे काय करते R1 R2 आणि R3 इथे रेजिस्टन्स मी लिहित नाही, डायरेक्टली काय करते 10 ओम 20 ओम आणि 30 ओम असं करते कारण की करंट मला नावं द्यायचे. So this is the current I1 which is flowing through 30 ohm and this is the current I2 which is flowing through 10 ohm. Okay, या पॉइंटला करंट डिवाइड होतो आहे, या पॉइंटला करंट डिवाइड होतो आहे. म्हणजे हा जो 30 ओमचा रेजिस्टर आहे तो पॅरलल असणार आहे, तो पॅरलल असणार आहे. खरं कशाला पॅरलल असणार आहे आता एक लक्षात घ्या. हा तुमचा 10 ओमचा रेजिस्टर आहे, या I2 जो करंट आहे हा I2 करंट हा 10 ओम मध्ये जातो आहे. नंतर तो कुठे जाणार आहे I2 करंट, तिकडे तर जागा नाहीये त्याला जाण्यासाठी, तो कुठे जाणार आहे या 20 ओम मध्ये जाणार आहे. आणि तोच करंट आहे I2च करंट हा 10 ओम मध्ये जातो आहे आणि 20 ओम मध्ये येतो आणि या पॉइंटला तो मिळतो आहे. ओके, म्हणजे सेम करंट इट इज फ्लोइंग थ्रू 10 ओम अँड 20 ओम. सेम करंट इट इज फ्लोइंग थ्रू 10 ओम अँड 20 ओम. त्यामुळे या दोघांची तुम्ही काय करणार आहात, सेम करंट कुठल्या ह्याच्यामध्ये फ्लो होतो, सेम करंट कुठल्या ह्याच्यामध्ये फ्लो होतो, कुठल्या ह्याच्यामध्ये फ्लो होतो, सिरीज मध्ये. सो दिस आर इन सिरीज. सो 10 ओम प्लस 20 ओम दिस आर इन व्हॉट सिरीज. त्याचं आपण ऍडिशन करणार आहोत. ओके, आणि I2 करंट तिकडून 10 ओम कडून 20 ओम कडे जातो, इकडे येतो आहे. आणि हा जो I1 करंट आहे तो 30 ओम मध्ये जातो आहे आणि इकडे येत आहे. आणि 30 ओम मध्ये आल्यानंतर दोघंही I1 आणि I2 मिळून टोटल करंट I निगेटिव्ह टर्मिनलला जातो आहे. टोटल करंट I निगेटिव्ह टर्मिनलला जातो आहे. म्हणजे करंट डिव्हिजन नक्की कुठे होते, या पॉइंटला होतो आहे. त्यातला एक करंट हा 30 ओमला जातोय, दुसरा करंट जो I2 आहे तो सेम करंट 10 आणि 20 ओम मध्ये जातोय. म्हणजे या दोघांचं 10 आणि 20 ओम ऍडिशन करायचं आहे. ऍडिशन केल्यानंतर जी काय व्हॅल्यू येईल रेजिस्टरची ती काय असणार आहे, त्यामध्ये I2 करंट फ्लो होतो आहे आणि 30 ओम मध्ये I1 करंट, दोघांचेही करंट वेगवेगळे आहेत, त्यामुळे ते काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. ते काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. मग लिहिताना आपण सोल्युशन कसं लिहायचं आहे, टोटल रेजिस्टन्स RT इज नथिंग बट पहिल्या दोघांची ऍडिशन करायची आहे. व्हॉट इज दॅट, 10 प्लस 20. 10 प्लस 20 ऍडिशन केल्यानंतर त्याला काय असणार आहे, पॅरलल. पॅरललला हे चिन्ह आहे, पॅरलल असणार आहे कुठला रेजिस्टर, 30 ओमचा रेजिस्टर. 30 ओमचा रेजिस्टर पॅरलल असणार आहे. म्हणजेच हे तुम्ही कसं लिहिता आहात की हा जो आहे, आता ह्याला जर समजा मी नाव दिलं R1, ह्याला मी नाव दिलं R2 आणि ह्याला समजा नाव दिलं R3, तर काय होणार आहे, R1 हा पॅरलल असणार आहे आणि R2 आणि R3 काय करणार आहे आपण, सिरीज मध्ये. आता नावं वेगळी दिली बरं का, मग अशी नावं वेगळी दिली होती. R1 हा आहे कारण की करंट I1 घेतो आपण, हा R2 आहे I2 करंट आहे आणि हा जो थर्ड आहे त्याला मी R3 घेतलेला आहे, त्यामधनं I2 फ्लो होतोय. मग अशी लिहिताना वेगळं लिहिलं होतं R1 R2 आणि R3. त्यामुळे R1 काय आहे, 30 ओम आहे, त्याला पॅरलल काय असणार आहे, R2 प्लस R3. सिरीज कॉम्बिनेशन पॅरलल असणार आहे, नॉट ओनली R2 प्लस R3. त्यामध्ये दोघांचे काय करंट सेम आहे, त्यामुळे दोघांचे ऍडिशन करायचे आणि जे काय ऍडिशन येईल तो पॅरलल असणार आहे 30 ओमला. तो 30 ओम पॅरलल 10 प्लस 20 किती झालं, 30. 30 पॅरलल 30. तो दोन रेजिस्टर पॅरलल आहे, त्यामुळे काय असणार आहे, 30 into 30 डिवायडेड बाय 30 प्लस
30. Product divided by sum. दोन रेजिस्टर पॅरल असतील तर प्रोडक्ट डिवाइडेड बाय सम आपण लिहितो आहे. So you will get RT. What is that value? 15 ohm. Value divide by 60 करा आणि व्हॅल्यू सांगा मला RT ची. And once you get RT, this is the 15. 15. 15. 350. 15. 15. 15. 15. 315. Okay. So after 315, you will calculate the current 350. voltage. V is nothing but Madam, 15. Only 15. 15 only. 15 only. So voltage is nothing but I into RT. According to the Ohm's law, total voltage, total current, total resistance. So total voltage दिलेला आहे 2, करंट माहित नाही, टोटल रेजिस्टन्स आहे 15. त्यामुळे करंट फाइंड आउट करा तुम्ही. करंट इज नथिंग बट 2 divided by 15. So find out that value. Okay. And what is that value? 2 divided by 15. 0.133. 0.33. 133. Okay with this? So you can write down. थर्टी ओम R1 आहे, 10 ओम R2 आहे आणि R3 आहे 20 ओम. झाले का? Finish? Yes, ma'am. Okay. Now the next problem. Write down. For a parallel combination, for a parallel combination of two resistor TWO, of two resistor, for a parallel combination of two resistor, 15 ohm and 10 ohm, 15 ohm and 10 ohm is connected in series with 6 ohm resistor. Full stop. Find the current flowing through 15 ohm resistor, when the complete network
when the complete network is supplied from 84 volt supply. 84 volt supply. Full stop. Find also the equivalent resistance of the network. Find also the equivalent resistance of the network. Equivalent resistance of the network. Once again, I will read. For a parallel combination of two resistor, दोन parallel combination चे resistor आहेत 15 ओम आणि 10 ओम आणि parallel combination series ला कनेक्ट केलेला आहे 6 ओमच्या 6 ओम series मध्ये कनेक्ट केलेला आहे. नंतर find the current flowing through 15 ohm when the complete network is supplied from 84 volt. Find also the equivalent resistance of the network. Equivalent resistance of the network. Okay, so first, what will be the diagram? Diagram कशी असणार आहे तुमची? The two parallel resistors. One is 15 ohm and one is 10 ohm. Okay, it is connected in series with. हे parallel combination पुन्हा series मध्ये connect केलेला आहे. Parallel combination ला series ला एक resistor connect केलेला आहे 6 ohm चा. आणि पूर्ण नेटवर्कला या पूर्ण नेटवर्कला इथला एक पॉइंट आणि इकडचा एक पॉइंट त्याला किती व्होल्टेज दिलेला आहे? What is the voltage? 84 volt supply. 84 volt supply. Okay, total voltage 84. Current, total current किती दिलेला आहे? Find the current flowing through 15 when the complete network is supplied from 84 volt. Find also the equivalent resistance of the network. Current माहित नाहीये. Find out the current which is flowing through I1 आणि हा I2 आहे तुमचा. Find out the current which is flowing through 15 ohm resistor. Find out the current which is flowing through 15 ohm resistor. So this is the circuit diagram. First of all, काय करणार आहे तुम्ही इथं? तुम्हाला टोटल व्होल्टेज माहिती आहे. ओके, आणि हे टोटल करंट फाइंड आउट करायचं. काय? टोटल करंट फाइंड आउट करायचं. टोटल करंट पहिला फाइंड आउट करायला लागेल. तर टोटल करंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला टोटल करंट फाइंड आउट करण्यासाठी व्होल्टेज माहिती आहे, टोटल व्होल्टेज, तर टोटल रेजिस्टन्स माहित नाहीये. मग टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकाल का तुम्ही? येस मॅम. येस. हाऊ? व्हॉट इज द इक्वेशन फॉर टोटल रेजिस्टन्स? हे पॅरलल मध्ये आहे, त्यामुळे काय येणार आहे? प्रोडक्ट डिवायडेड बाय सम. पहिलं हे पॅरलल कॉम्बिनेशनचं कॅल्क्युलेट करा आणि जे काय उत्तर येईल ते ह्याला सिरीज आहे. म्हणजे काय करायचंय, जे काय उत्तर येईल, समजा आरपी काय येईल उत्तर, आरपी आपण फाइंड आउट केलं. आरपी प्लस 6 that will be nothing but the total resistance of the circuit, RT. आलं का लक्षात?
टोटल रेजिस्टन्स मिळाला, टोटल व्होल्टेज माहिती, फाइंड आउट द टोटल करंट. दिस इज द फर्स्ट सोल्युशन. कारण की आपल्याला करंट का आपण कॅल्क्युलेट करणार आहे, कारण की दे हॅव टोल्ड यू टू फाइंड आउट द करंट फ्लोइंग थ्रू 15 ओहम. 15 ओहम पहिल्यांदा वेगळी गोष्ट आहे, आपण कॅल्क्युलेट करूया पहिले टोटल करंट, मग आपण 15 ओहमचा रेजिस्टर मधला करंट पहिला कॅल्क्युलेट करूया. आणि आपल्याला त्यांनी सांगितलेलंच आहे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करा. मग पहिले इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करूया आपण. ओके, सो द सोल्युशन फर्स्ट काय आहे, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा. मग पहिलं टोटल रेजिस्टन्स RT इज नथिंग बट पॅरलल कॉम्बिनेशन RP प्लस 6 ओहम. मग RP कसं फाइंड आउट करणार आहे, हे पहिलं इक्वेशन आहे. RP म्हणजे काय आहे, पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे, हे 15 into 10 divided by 15 plus 10. लक्षात येते ना हे तुम्हाला. येस मॅम. RT टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय आहे, RP टोटल रेजिस्टन्स RP repeat पॅरलल कॉम्बिनेशनचा टोटल रेजिस्टन्स. पॅरलल कॉम्बिनेशन आहे म्हणून मी त्याला RP घेतलेला आहे. टोटल रेजिस्टन्स फॉर पॅरलल कॉम्बिनेशन प्लस प्लस का केलंय, कारण की या पॅरलल कॉम्बिनेशनचा 6 ओहमला रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये आपण ऍडिशन करतो प्लस 6. मग हे झालं पहिलं इक्वेशन. त्यापैकी आपल्याला RP माहित नाहीये, टोटल रेजिस्टन्स फॉर पॅरलल सर्किट. मग टोटल रेजिस्टन्स फॉर पॅरलल सर्किट फाइंड आउट करा. दोन रेजिस्टर पॅरलल असतील तर आपण काय घेतो, प्रोडक्ट डिवायडेड बाय सम घेतो. त्यामुळे RP इज नथिंग बट 15 into 10. मग त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. RP ची किती येते ती, 150 भागिले 25. 6. किती आली, 6 ओहम. 150 भागिले 25. After this, once you get RP, now put the RP in first formula. So RT is nothing but RP plus 6. That is RP किती आहे, 6 plus 6 that is 12. From 1. So you will get 12 ohm RT. आता RT 12 ओहम मिळाल्यानंतर दुसरी स्टेप काय आपली, काय करायचे आता आपल्याला, टोटल करंट. टोटल करंट फाइंड आउट करायचं आहे. सो बाय ओहम्स लॉ, बाय ओहम्स लॉ V it is equal to I into RT. V किती आहे 84, I माहित नाही आपल्याला, आणि RT किती आहे 12. So you will get I it is equal to ampere. So after getting I, Ampere. that is 7, what you will get, you will get the value of current. आता तुम्हाला करंट ची व्हॅल्यू माहिती आहे 7 आहे, टोटल रेजिस्टन्स माहिती आहे. आता I1 कसं फाइंड आउट करणार आहात तुम्ही, कसं फाइंड आउट करणार आहे I1. हा आठवते का, आपण फॉर्म्युला घेतलाय का, की जर टोटल करंट आणि रेजिस्टरच्या व्हॅल्यू माहित असतील तर आपण कसं फाइंड आउट करणार आहात I1 I2. फॉर्म्युला आठवते का कुठला, I1 I2 हे काय झालेले आहेत, ब्रांच करंट झालेले आहेत. पॅरलल सर्किट साठी ब्रांच करंटचा फॉर्म्युला काय आहे, इफ यू नो द टोटल व्हॅल्यू ऑफ करंट and the resistors value, you can find out the branch current value. कुठला फॉर्म्युला आहे तो, I R2 upon R1 plus R2. I into R2 upon हाँ. R1 plus R2. कुठला फॉर्म्युला आहे, त्याला नाव काय दिलेलं आहे, करंट डिव्हिजन फॉर्म्युला. करंट डिव्हिजन कशामध्ये होते, पॅरलल सर्किट मध्ये.
पॅरलल सर्किट मध्ये म्हणजे हे पॅरलल सर्किट आलेलं आहे. तिथं करंट डिवाइड झाला तुमचा हा करंट टोटल करंट I1 आणि I2 मध्ये. ओके, टोटल करंटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 7 एम्पियर आहे. रेजिस्टरच्या व्हॅल्यू पण माहिती आहे R1 आणि R2. ओके, if you know the resistors value and the total current value, you can find out the branch current I1 and I2. How you can find out? Branch current I1 is nothing but total current into opposite resistor. जे पॅरलल मध्ये आहेत त्यातला एक ऑपोजिट रेजिस्टर I1 कशामध्ये फ्लो होतोय 15 ओम मध्ये, तो न घेता ऑपोजिट रेजिस्टर काय आहे 10 ओम. सो टोटल करंट इनटू ऑपोजिट रेजिस्टर दॅट इज 10 ओम डिवाइडेड बाय सम ऑफ टू रेजिस्टर 15 प्लस 10. आठवते का तो फॉर्म्युला? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes. Okay, so you are going to use current division formula. So what is that current division formula? Parallel circuit मध्ये आपण अप्लाय करतो. हे पॅरलल सर्किट आहे. So I1 it is equal to I into opposite resistor R2 divided by R1 plus R2. Okay, so what is I value तुम्ही फाइंड आउट केलेली आहे 7 एम्पियर. R2 पॅरलल सर्किट साठी I1 हा 15 ओम मध्ये म्हणजे हा झाला तुमचा R1, हा झाला तुमचा R2. ओके, सो ऑपोजिट रेजिस्टर ऑफ R1 that is nothing but R2. R2 किती आहे 10 आणि 10 15 plus 10. So it will be 70 divided by 25. That will be your current I1. काय येते ती करंटची व्हॅल्यू? 2.8. 2.8. 2.8 ampere. 2.8 ampere. One more part is asked that I have not. It is in the second problem. The same circuit is there, but some value are changed. But the same procedure is there, and they have told you to find out what? Find out the current which is flowing in the R1, but also find out the power consumed in R1. Power consumed by 15 ohm resistor. So how you are going to find out the power consumed in 15 ohm resistor? 15 ओम रेजिस्टर मधला तुम्हाला आता काय माहिती आहे? I1 माहिती आहे. मग I1 जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पॉवर कसं कॅल्क्युलेट करणार आहे या 15 ओम रेजिस्टर मधला? पॉवरचा फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे? रेजिस्टरची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला आणि I1 पण माहिती आहे तुम्हाला करंट. मग पॉवर कसा फाइंड आउट करणार आहे? When you know the current and the resistor value, which formula you are going to use of power? P is equal to I1 square R. Huh? P is equal to I1 square R. I square into R. R. I square into R. म्हणजे इथे तुम्ही नेक्स्ट पाहिजे असेल तर प्रॉब्लेम लिहू शकता. हे सोल्युशन फर्स्ट पार्ट आहे, हा सोल्युशन सेकंड पार्ट आणि हा तुमचा सोल्युशन थर्ड पार्ट आहे. आणि फोर्थ पार्ट म्हणजे काय आहे? जर तुम्हाला पॉवर तुम्ही लिहू शकता इथे पाहिजे असेल प्रॉब्लेम मध्ये लिहू शकता. ऑल्सो फाइंड आउट द पॉवर कंज्यूम बाय रेजिस्टर 15 ओहम. So power consumed by 15 ohm resistor. 15 ohm resistor is P 15 ohm. It is equal to I1 square into R1. R1 म्हणजे काय? 15 ohm आहे. I square into R. I1 square. R1 मध्ये I1 जातो आहे आणि R1 म्हणजे 15 ओम आहे. मग I1 स्क्वेअर किती आहे? 2.8 स्क्वेअर into R1 किती आहे? 15. So you will get power in 15 ohm. And what is that value? ती व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा. त्याचं उत्तर आहे वॅट. युनिट आहे वॅट. What is that value? 117.6. 1000. 117.6. 117.6 वॅट.
Okay, you can write down now this problem neatly. Those you are not written. झालं का? Okay. Can I go for the next problem? Yes, ma'am. Write down. Two resistors. moment. Huh? 1 minute. झालं. Write down. Two resistor PWO. Two resistors A and B, capital A and B. When connected in parallel, across 200 volt DC supply, 200 volt DC supply, take total current of 10 ampere. Take total current of 10 ampere. Full stop. Resistor A consumes 800 watt, 800 watt. Full stop. Find the resistance of each element. Find the resistance of each element. Full stop. Find the current drawn. Find the current drawn. DRAWN.
Find the current drawn when these resistors are connected. When these resistors are connected in series. When these resistors are connected in series across the same supply. Across the same supply. Once again, I will read. Two resistors A and B, when connected in parallel across 200 volt DC supply, takes total current of 10 ampere. Resistor A consume 800 watt. Full stop. Find the resistance of each element. Find the current drawn when these resistors are connected in series across the same supply. Across the same supply. So see now the diagram. Fine, a parallel combination दिलेला आहे. The two resistors are connected in parallel. First part. Two resistors are connected in parallel. Suppose it is RA and this is RB. The total current I, it is 10 ampere. Total current is 10 ampere. Resistor A consume parallel across 200 volt supply. Voltage. Okay. Resistor A consume 800 watt. Power दिलेली आहे जी PA 800 watt. Find the current drawn when these resistors are connected in series. Second condition दिलेली आहे. Find current drawn when they are connected in series, same resistor RA and RB across the same supply. म्हणजे voltage 200 volt आहे आणि करंट आपल्याला फाइंड आउट करायचं. ही सेकंड कंडिशन. ओके. आता हे सर्किट डायग्राम आपण दोन पद्धतीने कुठलाही प्रॉब्लेम आपण तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकणार आहात तुम्ही. काय करू शकणार आहात तुम्ही इथं सांगू शकेल का कोणी? फर्स्ट ए फाइंड आउट करायचा. फर्स्ट काय? ए फाइंड आउट करायचं. RA फाइंड आउट कर. कसा? पॉवर वरनं आणि व्होल्टेज वरनं. पॉवर आणि व्होल्टेज वरून RA फाइंड आउट करायचा. नंतर नंतर RA फक्त मिळेल. नंतर RB how you are going to find?
पॉवर वरून RA काढायचा. नंतर ओहम्स लॉ वरून करंट इन A काढायचं ओके. आणि टोटल करंटचा फॉर्म्युला वापरून मग करंट इन B रेजिस्टन्स काढायचा येस. हा. आणि अगेन युजिंग ओहम्स लॉ. Yes, correct. So how you are going to find out? That is see here. बरोबर सांगितलेलं आहे. तुम्हाला पॉवर दिलेली आहे इथं. ओके, पॉवर दिलेली आहे आणि तुम्हाला व्होल्टेज पण माहिती आहे. व्होल्टेज इट इज सेम अक्रॉस इच रेजिस्टर. पॉवर माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे. फाइंड आउट द रेजिस्टन्स. P is nothing but, or you can find out the current पहिले. करंट पण पहिले फाइंड आउट करू शकता. करंट मिळाला की तुम्हाला अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ यू कॅन फाइंड आउट व्हॉट, यू नो द करंट, यू नो द व्होल्टेज, फाइंड आउट द रेजिस्टर. आणि इथला करंट मिळाला की टोटल करंट म्हणजेच काय, I1 प्लस I2. I1 माहितीये, टोटल करंट माहितीये, I2 मिळेल. I2 माहितीये, व्होल्टेज माहितीये, RB कॅल्क्युलेट करायचं. आता पहिले आपण हे सोल्युशन करूया इथलं. मॅडम टोटल रेजिस्टन्स काढून RA त्याच्यातनं मायनस केल्यावर पण RB भेटेल ना? मायनस का करणार आहे, पॅरलल मध्ये आहे. येस मॅम. पॅरलल मध्ये आपल्याला मायनस करता येत नाही ना. प्रोडक्ट डिवाइडेड बाय सम असणार आहे आणि प्रोडक्ट मध्ये R1 आणि R2 येत आहेत. त्यातलं आपल्याला R2 माहित नाहीये आणि खाली पण R1 प्लस R2, त्यातला R2 माहित नाही. लक्षात येते का? ओके मॅम. हा, त्यामुळे आपण तो तसं युज करणार नाहीये. म्हणून वेगळ्या पद्धतीने जातोय. आता आलं का लक्षात? तिथे आपण R1 प्लस R2 करत नाहीये. रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये नाहीये, ते पॅरलल मध्ये, त्यामुळे मायनस करता येत नाही टोटल रेजिस्टन्स मध्ये. लक्षात आले? त्यामुळे तो आपण यूज, जर सिरीज मध्ये असलं असेल तर नक्की आपण कसं केलं असतं. हे पॅरलल मध्ये लक्षात. आता हे पॉवर आहे. सोल्युशन बघूया आपण आता. बघा हा, फॉर रेजिस्टर A, for resistor A, what you are going to calculate first? You know the power. Power चा फॉर्म्युला यूज करायचे. पॉवर PA is nothing but, आता इथं RA साठी आपण घेऊया IA फॉर्म्युला, IA, आणि RB साठी घेऊया IB. ओके, सो पॉवर PA is nothing but IA into voltage. P is nothing but V into I. V into I. V तर सेम आहे, व्होल्टेज अक्रॉस पॅरलल दोन्ही पण सेम राहतात. त्यामुळे पॉवर PA is nothing but IA into V. मग तुम्हाला IA मिळून जाईल. IA is nothing but, पॉवर किती आहे 800 आणि व्होल्टेज किती आहे 200. That is 4 ampere. Okay, so you got 4 ampere current. After you are getting 4 ampere current, IA माहिती आहे तुम्हाला, व्होल्टेज पण माहिती आहे अक्रॉस RA. According to the Ohm's law, calculate what RA. So by Ohm's law, this is the first part. In that second part, that is by Ohm's law, voltage is nothing but IA into RA. त्यातलं व्होल्टेज किती आहे 200 आहे. IA किती आलेला आहे 4 आणि RA ची किंमत तुम्हाला माहित नाहीये. So it will be RA is nothing but 200 divided by 4, 50 ohm. आलं का लक्षात? आहे RA ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल 50 ओम बाय ओम्स लॉ. म्हणजे हा रेजिस्टर पार्ट साठी A साठी झालेला आपला. RA तुम्हाला मिळालेला आहे. आता IA तुम्हाला माहिती आहे, टोटल करंट माहिती आहे, कॅल्क्युलेट IB. करंट डिव्हिजन नी करंटची इक्वेशन काय येत आहे, करंट डिव्हिजन म्हणते आपलं पॅरलल सर्किट साठी करंटचा फॉर्म्युला काय आहे, तो टोटल करंट काय इज नथिंग बट IA प्लस IB. So that will be the third part. What is that third part? Total current I, it is equal to
IA plus IB from figure 1. पहिल्या फिगर मध्ये आपण बघितलेले टोटल करंट IA इज इक्वल टू I प्लस ए. I किती दिलेला आहे 10, IA किती आहे 4 आणि IB आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लास्ट IB विल गेट 6 एम्पियर. तुम्हाला IB मिळाले 6 एम्पियर. IB मिळालेला आहे. आता काय करायचं आहे, IB माहिती आहे तुम्हाला, व्होल्टेज पण माहिती आहे, कॅल्क्युलेट RB अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ. ओके, सो फोर्थ स्टेप, काय आहे, बाय ओम्स लॉ V is nothing but IB into RB. 200, IB is 6 and RB. So RB is nothing but 200 divided by 6. You will get ohm. 33.33. 33.33. 33.33. ओके, 33.33 ओम. आता फिफ्थ म्हणजे सोल्युशन हे. आता हे झालेलं आहे आपलं, आर ए आणि आरबी कॅल्क्युलेट केलेले आपण. ओके, आता फिफ्थ म्हणजे सेकंड डायग्राम आहे आपली. आर ए आणि आरबी हे आता सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. फाइंड आउट द टोटल करंट व्हेन द सप्लाय इज सेम. सो नाउ आर ए and RB are connected in series. Figure 2. Figure 2 आहे. When they are connected in series, RT म्हणजेच काय आहे, RA plus RB म्हणजेच काय झालेलं आहे, 50 plus 33.33. 50 plus 33.33. So what you will get, 83.33 ohm. That is the value of RT. आणि आता RT माहिती आहे तुम्हाला, व्होल्टेज माहिती आहे, फाइंड आउट द करंट. So 6 by Ohm's law. V is nothing but I into RT. Voltage is 200. I you don't know, and RT is 83.33. So finally I will be, काय येते, calculate and tell me. 2.4. 2.4. 2.4 4. divided by 83.33. 2.4. So write down the problem neatly. मॅडम स्क्रीन क्लिअर दिसत नाही. फिगर ड्रॉ केली आहे ना. येस मॅम.
ओके फिनिश झाले का? येस और नो? Yes, ma'am. Okay, Yes, this is ma'am. the last problem now. And we will stop here. And for next lecture, be prepared with open circuit and short circuit theory. त्याच्यावरचे प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. एका लेक्चर मध्ये आपण संपूर्ण टाकूया ते ओपन सर्किट शॉर्ट सर्किट. आणि नंतर मला एक नेक्स्ट लेक्चरला एक इम्पॉर्टंट बिट सुरू करायचा आहे, स्टार डेल्टा आणि डेल्टा टू स्टार कन्वर्जन. ओके. So the last problem of series and parallel circuit. 3 equal resistors are connected. Write down. 3 equal resistors. 3 equal resistors are connected as shown in the figure. Three equal resistors are connected as shown in the figure. Find out the total resistance. Find out the total resistance. Find out the total resistance between point A and B. Between point A and B. Between point A and B. This is the circuit diagram. You can solve this by the time I will take the present. Roll number 1. Yes, ma'am. Ma'am. Roll number 2. Yes, ma'am. Roll number 3. Yes, ma'am. 4. Present. 5. Roll number 5. Roll number 5 absent. कौन है roll number 5? Roll number 6. Yes, ma'am. Roll number 7. Yes, ma'am. 8. Yes, ma'am. 9. Yes, ma'am. 10. Present, ma'am. 11. Yes, ma'am. 12. Yes, ma'am. 13. Present. 14. Yes, ma'am. 15. Yes, ma'am. 16. Present. 17. Present. 18. Present. 19. Present. 20. 20. 21. Present. 22. 22 आहे, 23 आहे, 24. 24. Present, ma'am. 25. 25 आहे, 26. Present. 26. Abhishek. Present, ma'am. 27. Present. 28. Yes, ma'am. 29. Yes, ma'am. 30. Present. 31. Present. 31 आहे, 32 आहे, 33 आहे, 34. 34. 35. Yes, ma'am. 36. Yes, ma'am. 37. Present, ma'am. 38. Arshada. 39.
40, 41, Yes, ma'am. 42 आहे, 43 आहे, 44 आहे, 45, 45, 45, 46, Yes, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, 49, 50, Yes, ma'am. 50, 50 आहे का? Yes, ma'am. 51, Yes, ma'am. 52, Yes, ma'am. 53, Yes, ma'am. 54, Yes, ma'am. 55, Present. 56, And ma'am. 57, Present. 58, Yes, ma'am. 59, Yes, ma'am. 60, Yes, ma'am. Krishna 61, 62 Present. आहे, 63 आहे, 64, 64, 65, Present, ma'am. 66, Present. 67, Present. 68, 68, 69, Present, ma'am. 70, 70, Yes, ma'am. 71, Present, ma'am. 71 आहे का? प्रतीक Present, ma'am. रोल नंबर Yes, 5, ma'am. रोल नंबर 5 71. हा माहिती आहे. रोल नंबर 5, 20, रोल नंबर 5, 20, 34, Present, ma'am. 4 आहे का? 24. 24 नाही 34 म्हटलं. 34, 34, 45, 49, 64, 68, 5, 20, 34, 45, 49, 64, 68. Okay. So see here now this diagram. The 3 resistors, how they are connected? Parallel. पॅरलर मध्ये कनेक्ट केलेले आहेत. लक्षात घ्या. जेव्हा अशी डायग्राम येईल तेव्हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ते 3 रेजिस्टर पॅरलर मध्ये कनेक्ट केलेले आहे. तुम्ही मॉडिफाय करू शकता ही फिगर. पॅरलर मध्ये तुम्हाला लक्षात येणार नाही कशी कनेक्ट केलेली आहे. जर तुम्ही मॉडिफाय केली ही फिगर, सेम फिगर आहे, फक्त कशी ड्रॉ करायची आहे लक्षात घ्या. पहिलं मी C2D घेतलेला आहे. C2D मध्ये काय आहे? रेजिस्टर R कनेक्ट केलेला आहे. ओके. नंतर काय आहे? C च्या इकडे आणि D च्या इकडे A पॉइंट आहे. C च्या तिकडे आणि D च्या तिकडे पलीकडे B पॉइंट आहे. मग C च्या अलीकडे एक पॉइंट घ्या आणि C च्या पलीकडे एक पॉइंट घ्या. C च्या अलीकडे एक आहे आणि C च्या पलीकडे एक पॉइंट आहे. सो आय विल टेक हिअर सपोज C च्या इथं मी एक पॉइंट घेतलेला आहे A पॉइंट आणि C च्या पलीकडे मी पॉइंट घेतलेला आहे B पॉइंट. ओके. मग आता काय होत आहे बघा तुम्ही. Suppose I take here A point and here I take B point. Now C to A, what is connected? R resistor is connected. So C to R, A point, the resistor are connected. Next C to A झालेला आहे. आता D to A, C to D झालेला आहे. आता D to B काय कनेक्ट केलेला आहे? एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. D to B, D to B कनेक्ट केलेला आहे. आता C to B, C to B काय आहे? ओनली वायर इज देयर. C to B only wire is there. So C to B only wire is there. And A to D, D to A or A to D, what is there? Only wire is there. A to D only wire is there. And you are going to find out the resistance between A and B point. Now you can identify these 3 resistors are connected in what? Parallel. C to D हा जो आहे तो इथं जॉईन केलेला आहे, घेतलेला आहे. C to D एक पॉइंट वरती घेतलेला आहे A पॉइंट आणि दुसरा पॉइंट B मी खाली घेतलेला आहे. कारण की C च्या अलीकडे तो पॉइंट आहे, C च्या पलीकडे पॉइंट आहे. त्यामुळे C च्या वरती एक पॉइंट घेतलाय, C च्या पलीकडे. उभी फक्त फिगर ड्रॉ केलेली आहे. आणि नंतर
C2A रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. C2A रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. नंतर A to D nothing is connected. A to D nothing is connected. Nantar D to B register is there. D to B register is there. And B to C, that is B to C nothing is connected. That is only wire is there. So now you can see the three resistors are parallel. So RT, according the three resistors are parallel. So 1 upon RT is nothing but 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. 1 upon RT is nothing but 1 upon R plus 1 upon R plus 1 upon R. R common आहे त्यामुळे इथे R येणार आहे 3. 1 upon RT झाले आहे. RT म्हणजेच काय आहे? R divided by 3. So that is the value of total resistance. Okay with this? लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Yes, Okay. ma'am. Write down this problem and then you can leave this lecture after writing this problem. I will give you 2 minutes. You can write down and I will close the meeting. Okay, I will close the meeting, close the lecture. झालं ना लिहून? Yes, ma'am. Okay, thank you for listening. Tomorrow, come prepare with open circuit and short circuit theory.